किरण, मग आईला आणायचं का घरी? अहो आणा ना. आणि मग आपल्या प्रायव्हसीचं काय? अहो काय ते तेवढं प्रायव्हसीचं आहेत ना, आई बाज झालं. प्रायव्हसीचं बघू तेव्हाच तेव्हा. बाबा गेल्यापासून आई बी एकट्या एकट्याच आहेत तिकडं. मग अहो किती दिवस त्यांनी एकटीने स्वतःचं करायचं सगळं. आपण आहोत ना दोघं, एकटीने राहायचं कशाला? आपण राहू सगळे एकत्र, छोटंसं घर तर छोटंसं पण हॅप्पी फॅमिली आपली. पण आईंच्या काही सवय आहेत, तुला माहिती आहेत ना, की मोठ्याने बोलणं, मिसरी लावणं. अहो आपली आई आहे, आपल्या आईच्या सवयी आपण नाही बघायच्या तर मग कुणी हे करायच्या. आणि माझी आई असती, माझ्या आईच्या अशा जर सवयी असते मग मी काय केलं असतं? सगळं सहनच केलं असतं ना. मग त्यात काय एवढं? तुमची आई काय माझी आई काय? हा, ते सगळं बरोबर आहे. अरे पण शेतीचं कसं करायचं मग? अहो तुम्ही मला मागच्या वेळेस म्हणले नव्हते का, जर झालं शक्य तर शेती वाटण्याने देऊ किंवा मग मजूर बघू. मग तसं काहीतरी करा ना. म्हणजे मग कसं आई पण मोकळ्या होतील त्या कामातून, आणि आई इकडं आल्यावर परत तिकडं जायला कारण नको काढायला, नाही बाबा माझ्या शेतीची कामं राहिली मी जाते. त्याच्यापेक्षा वाट्याने द्या, नाही तर मजूर ठेवा, म्हणजे आई मन मोकळ्या राहतील आपल्याबरोबर. बरं ठीक आहे, चालतंय. मग मी आईला जाऊन घेऊन येतो. खरंच आईला ना, आई घरात आल्या ना असं वाटतं ना आपल्यावरती कुणीतरी मोठं आलंय. आणि आई कायम आपल्या बरोबर असल्या ना, एक भारी काय होईल का, मोठ्यांचा कायम आशीर्वाद. आणि आई आहे म्हणून आपण दोघं, एवढं लक्षात ठेवा. आणि घर भरल्या भरल्यासारखं वाटतं. मग ठीक आहे, चालतं. मग मी घेऊन येतो आईला. हा, घेऊन या तुम्ही. येऊ? हा.